पद्मभूषण राम सुतार यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान होणार आहे। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत दाखल होणार आहे। त्याच संदर्भाने आपण राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांच्यासोबत खास चर्चा करूया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, आज तुमच्या वडिलांना म्हणजे तुमच्या पिताश्रींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळते। त्यांचं काम आम्ही बघितलेलं आहे। तुमच्या दोन्ही नोएडामधल्या, एक नोएडामधल्या गाझियाबादमधल्या स्टुडिओमध्ये बघितलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, हे सगळं बघितलं। राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा मी तो संसदेत लागलाय। आज त्यांना पुरस्कार भेटल्यानंतर आपल्या मनात काय भावना आहे? मला खूप आनंद आहे की म्हणजे वडिलांना महाराष्ट्र भूषण जे जाहीर केलं होतं ऑनरेबल CM फडणवीस साहेबांनी, तेव्हाच आम्हाला खूप आनंद झाला होता। वडिलांना खूप आनंद झाला की म्हणजे आपल्याला महाराष्ट्र सरकारने आज म्हणजे त्यांनी याच्यात लक्ष घातलं आणि त्यांना जाणीव झाली की राम सुतार महाराष्ट्राचे असून त्यांनी जगभरात एवढे कामं केली आहेत आणि दिल्लीमध्ये, महाराष्ट्रामध्ये बरेचसे कामं केले आहेत। तर त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना खूप चांगलं वाटलं त्यासाठी। पण सर, तुम्हाला राम सुतारांच्या अनेक आठवणी तुमच्यासोबत आहे, कारण की अनेकदा तुमच्या कामात त्यांच्या जेही शिल्प तयार करतात त्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबत असायचे, अनेकदा आकृती करायचे। तुम्ही परदेशातून शिकून आला, त्यांनी पूर्ण देशात आणि जगात त्यांच्या अनेक ठिकाणी त्यांचं शिल्प उभारलेलं आहे। अशावेळी त्यांच्या कामाची साथ कशी सुरू झाली, त्यांना कशामध्ये ते दिल्लीत आले, कशामध्ये त्यांनी शिल्प साकारायला सुरुवात केली, आणि खास करून राष्ट्रपिता महात्मा गांधीचं जगविख्यात असं जे शिल्प जे संसदेच्या परिसरात लागलंय ते कसं साकारलं गेलं, याबद्दल काही सांगता येईल का? वडील दिल्लीला 1958 मध्ये आले आणि ते गव्हर्नमेंट जॉबमध्ये सिलेक्ट झाले होते। इथे येऊन 1 वर्ष त्यांनी काम केलं त्याच्यात, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी फ्रीलान्स काम सुरू करून बरेचशा मूर्त्या सुरुवात केली। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली मोठी मूर्ती जी होती ती गांधीसागर डॅम म्हणजे मध्य प्रदेशला एक 45 फीट हाय उंच कॉन्क्रीटची मूर्ती बनवली। म्हणजे चंबळ देवी आणि 2 मुलं मध्य प्रदेश आणि राजस्थानला धरून त्यांनी केलं। त्याच्यानंतर मग त्यांचा प्रवास सुरू झाला एक इंडिपेंडेंट स्कल्प्टर म्हणून। आजपर्यंत त्यांनी खूप पुतळे केले, त्यातले 450 शहरांमध्ये ऑल ओव्हर वर्ल्ड गांधींचे पुतळे पण लावले गेले, त्यांच्या हस्ते बनलेले। रिसेंटली मागच्या 2-4 वर्षामध्ये सुद्धा ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मोदीजी जेव्हा जपानला गेले किंवा इतर ठिकाणी गेले, ऑस्ट्रेलियाला गेले, तर वडिलांचाच पुतळा त्यांनी सिलेक्ट करून तो नेला आणि तो लावला गेला। आणि त्यानं सगळ्यात मोठी जी त्यांची इच्छा पूर्ण झाली ती म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये। कारण लहानपणी त्यांनी एक स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा फोटो बघितला होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की एक दिवस माझ्या हस्ते पण जगातला सगळ्यात मोठा पुतळा करण्याचा मला योग मिळाला पाहिजे। आणि तो स्टॅच्यू ऑफ युनिटीचा साकारताना तो एक त्यांची खूप मोठी इच्छा जी होती ती संपूर्ण झाली। सर, हे तर आहे, पण महाराष्ट्रातील त्यांनी अनेक ठिकाणी पुतळे लावलेले आहेत। आणि आता नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भव्य दिव्य पुतळा तयार होतो इंदू मिलमधला, त्याची सुद्धा जबाबदारी त्यांच्याचकडे आहे। शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोकणात लागलाय, मालवणला लागला, तो पूर्ण आपण केलेला आहे। याचा कसा प्रवास होता सर? आता असं आहे ना की म्हणजे आपले पुतळे आम्हाला जो एक्सपिरियन्स आहे मोठे पुतळे करण्याचा, त्याच्यावरूनच आम्हाला हे सगळे कामं सोपले गेले। कारण काय म्हणजे एक आम्ही एक्सपिरियन्स असल्यामुळे, आमचं इन्फ्रास्ट्रक्चर मोठं असल्यामुळे जे पण आम्हाला काम दिलं आम्ही टाईमशी संपवल्यामुळे आम्हाला शिंदे साहेबांनी ते प्रसंग म्हणजे दिला की मालवणला तुम्ही करा। आणि त्यांनी मला बोलून घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं मला लवकर करून पाहिजे। तर आपण मोठं 92 फीट उंच पुतळा तो 6 महिन्यात साकारून दिला। आणि शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आले होते उद्घाटनासाठी, त्यांना तो पुतळा खूप आवडला। आणि त्याशिवाय म्हणजे आता आंबेडकरांचा जेव्हा होत होता तेव्हा आपले महाराष्ट्रीयन लोकांनी सांगितलं की आपला महाराष्ट्र म्हणजे हिंदुस्थानमध्येच हा पुतळा बनवला पाहिजे। कारण पूर्वी होतं की चायनीज लोकांकडून बनवून घ्यायचा, तर बरेचशा लोकांना ते आवडलं नाही, तर ते म्हणले की आपण इंडियामध्येच बनवूया। तर राम सुतार त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे, त्या दृष्टीने आपण त्यांना देऊया। त्याच्यावर काम सुरू आहे आपलं, आणि आता लवकरच म्हणजे त्याच्यावर आणखीन काम सुरू होऊन पुढे लावता येईल। सरांना म्हणजे राम सुतार सरांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला, पद्मभूषण अवॉर्ड मिळाला, याशिवाय अनेक जगातले अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। त्या पुरस्कारांसंदर्भात आपल्याला काही सांगता येईल का? सगळ्यात म्हणजे चांगला पुरस्कार जो पहिला मिळाला तो होता पद्मश्री। म्हणजे त्यावेळेस आम्हाला खूप कौतुक वाटायचं की वडिलांना पद्मश्री मिळाला 1999 मध्ये। आणि त्याच्यानंतर 2016 मध्ये पद्मभूषण मिळालं। मध्ये बराचसा काल गेला, तर आम्हाला वाटत होतं की म्हणजे त्याच्या 1-2 वर्षामध्ये मिळेल कदाचित,
पण ते आणखीन लोकांना दिले गेले. तर कारण 2016मध्ये मिळाला पद्मभूषण. नंतर 2018मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी झाल्यानंतर वडिलांना मोदी साहेबांनी सांगितल्यामुळे म्हणजे प्रेसिडेंटच्या हस्ते टॅगोर अवॉर्ड दिले गेला, जो म्हणजे नोबेल प्राईज सारखा आहे. इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर नोबेल प्राईज सारखंच आहे. तर तो एक खूप आनंद झाला की म्हणजे वडिलांना तो मिळाला पुरस्कार. आणि सगळ्यात मोठा पुरस्कार जे आम्हाला जे वाटतं ते आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचं जे आम्हाला काम मिळालं आणि ते जे कार्य आमचं सफल झालं, तो आम्हाला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. कारण काय, जगातला सगळ्यात मोठा पुतळा करण्याचं श्रेय जे मिळालं आम्हाला ते म्हणजे वडिलांचं एक स्वप्न पूर्ण झालं. आणि शिवाय जो इतका मोठा पुतळा करायला मिळाला, जगात नाव प्रसिद्धी मिळाली, त्याच्यावर मोठा पुरस्कार काय होऊ शकतो. तो एक मुलगा आणि एक वडील यांचा एक संवाद असतो. तुम्ही दोघेही त्याच व्यवसायात आहात, तोच व्यवसाय तुम्ही करतात. काय वाटतं, कसा संवाद असतो, कशा पद्धतीनं त्यांच्या संकल्पना असतात, त्या तुम्ही कशा आकारता, त्याची रणनीती कशी तयार होते, नियोजन कसं तयार होते? कारण की एकाच कंपनीत मुलगा आणि वडील सुद्धा ते दोघेही शिल्पकार आहेत. नाही, मला खूप आनंद होतो आणि माझ्या वडिलांना पण खूप आनंद व्हायचा की आम्ही दोघांचे विचार एकसारखे असणं, आवडीनिवडी एकसारखी असणं, आणि माझ्यामध्ये जे टॅलेंट, आर्टिस्टिक टॅलेंट पण आहे. शिवाय मी आर्किटेक्चर सुद्धा केलं. तर आर्किटेक्चर आणि आर्टचं संमेलन म्हणजे मिळून जे एक आम्ही प्रॉडक्ट तयार करतो कुठलंही, म्हणजे आर्किटेक्चरल नॉलेज, इंजिनिअरिंगचं नॉलेज आणि आर्टचं नॉलेज, हे तिघांचं जेव्हा आपण संमिश्रण करतो त्याच्यामुळे जो फायदा आहे त्याचा आम्हाला दोघांना खूप आवड आहे त्याची. आणि त्याचमुळे आम्ही इतके मोठे मोठे पुतळे साकारू शकतो. तर आम्ही दोघांची टीम अशी आहे ज्याच्यामध्ये कॉईनचे 2 साईड आहे. आम्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि आम्ही ते सगळं म्हणजे चांगलं करू शकतो काम. धन्यवाद. न्यूज 18 लोकांसोबत आपण जो संवाद साधला आपल्यासोबत, धन्यवाद. अनिल सुतार होते, राम सुतार यांना आज पुरस्कार मिळालेला आहे आणि महाराष्ट्र भूषण असा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. कारण कला क्षेत्रात त्यांचं एक मोठं नाव आहे आणि महाराष्ट्रातून एक तरुण दिल्लीत येतो आणि त्यानंतर अख्खं जगात व्यापलं जातं, त्यांचं कामाची गौरव होतो. आणि एकीकडे पद्मश्री, पद्मभूषण आणि आता थेट महाराष्ट्र भूषण. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट पॉलसह प्रशांत आमदार, न्यूज 18 लोकमत.